आपण थेट जाणार आहोत। आपले प्रतिनिधी देवेंद्र आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महायुतीचा जिथे मेळावा सुरू आहे तिथे त्यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते। देवेंद्र, सौरव, आज महायुतीचा महामेळावा किंग सर्कल इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडतोय। महायुतीमधले जे तिन्ही प्रमुख नेते आहेत ते आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे, अजित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यानंतर महायुतीचा हा पहिलाच मेळावा होता आहे। आगामी निवडणुका ज्या आहेत त्या विधानसभेच्या आहेत आणि त्याच दृष्टीने आजचा महत्त्वाचा हा मेळावा आहे। आपल्यासोबत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते सूरज चव्हाण। सूरजजी, पहिल्यांदा आजच्या मेळाव्याविषयी काय सांगा? आज तिन्ही पक्षाकडनं हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, हा मेळावा आयोजन करण्यामागचं कारण हेच आहे की आत्ता नुकतंच राज्याचं बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। या बजेटच्या माध्यमातून अनेक योजना ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी या सरकारने आणलेल्या आहेत। त्या योजना जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही राजकीय कार्यकर्ते, जे समाजकार्य करतो, जे या क्षेत्रामध्ये आहोत, यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार आहेत। त्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचवाव्यात यासाठी आज आम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला, अनेक ठिकाणी समन्वयाचा अभाव पाहायला मिळावा, त्यामुळेच कुठेतरी समन्वय राहावा विधानसभा निवडणुकीमध्ये, त्या दृष्टीने हा महत्त्वाचा मेळावा। नक्कीच हा पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। अनेक ठिकाणी थोडा समन्वयाचा अभाव राहिलेला होता, तो नक्कीच निश्चित वरिष्ठ पातळीवर बसून त्यावरती चर्चा झाली। भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती होईल आणि मला विश्वास आहे की आजच्या मेळाव्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य नक्की वाढेल। बारामतीतल्या लोकांची इच्छा आहे की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं। हाच प्रश्न ज्यावेळी सुनेत्रा पवार यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की बारामतीकरांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी। नक्कीच आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आमची नेहमीच इच्छा राहिलेली आहे की अजितदादांनी या राज्याचं नेतृत्व करावं, परंतु राजकारण हे संख्येवर चालतं। तितकी संख्या जर आमच्याकडे आली तर आम्ही नक्कीच दादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायला आम्हा सगळ्यांनाच आवडेल। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याबद्दल महायुतीत राहतील, महायुतीतून बाहेर पडतील किंवा विविध गैरसमज जे आहेत ते लोकांमध्ये जात होते, त्याविषयी काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादाचे बरेचसे मित्र आणि शत्रू दोन्ही आहेत। त्यामुळं अशा पद्धतीच्या वावड्या उठून त्याच्यावरती आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, परंतु अजितदादा महाराष्ट्राला माहीत आहेत। एखाद्या व्यक्तीला जर शब्द दिला तर शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे। आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीसोबत आम्ही राहतोय आणि पुढच्या निवडणुकासुद्धा महायुतीसोबतच लढू, हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। नक्कीच सूरज चव्हाण यांनी या सगळ्या संदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। हा जो मेळावा आहे तो अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि महायुतीतले जे प्रमुख नेते आहेत ते आज कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। सौरभ, निश्चितच आपण बघतोय की आजचा जर आपण हा मनोमिलन मेळावा बघितला तर ह्या समन्वयासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील, कारण जागा वाटपावरनं वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्याच आहेत। आणि दुसरी एक अपडेट महत्त्वपूर्ण तुम्हाला द्यायची ते म्हणजे सुनेत्रा पवारांनी आज विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना केली आहे की जी बारामतीकरांची इच्छा देखील असल्याचं त्यांनी सांगितलं की अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत। त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं? नक्कीच सौरभ, हाच प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण यांना आपण विचारला की बारामतीकरांची इच्छा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं। सुनेत्रा पवार यांनी देखील बारामतीकरांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे। त्यावरती त्यांची देखील बोलकी प्रतिक्रिया आहे की फक्त बारामतीकरच नाही तर राष्ट्रवादीचे जे संबंध महाराष्ट्रातील कार्यकर्ते आहेत त्यांचीच देखील इच्छा आहे की दादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती नुकतीच त्यांनी व्यक्त केलेली आहे। शिवाय आगामी ज्या विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका महायुती म्हणून आपण एकत्र पद्धतीने या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाऊ, कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार राष्ट्रवादी पार्टी यांच्याबद्दल अनेक ज्या आहेत त्या प्रतिक्रिया उमटत होत्या। दादा महायुतीसोबत राहतील की न राहतील की स्वतंत्र लढतील अशा पद्धतीचे प्रश्न देखील सातत्याने उपस्थित केले जात होते। विविध प्रकारचे अहवाल जे आहेत ते देखील समोर आणून हे प्रश्न उपस्थित केले जात होते आणि या सगळ्यावरतीच आता जे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही महायुतीसोबतच राहू आणि जरी बारामतीकरांची इच्छा असली तरी आमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे की दादा जे आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे।
निश्चितच आणि याला जोडूनच एक शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्याचा समन्वय नेमका कसा राखला जाणार आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा मनोमिलन मेळावा कितपत महत्वाचा आहे? नक्कीच महायुतीच्या दृष्टीने आजचा हा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसलेला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा मेळावा पार पडतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव होता, त्यामुळेच कुठे ना कुठेतरी समन्वय राहावा, प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये त्या दृष्टीने संदेश पोचावा, या दृष्टीनेच आजचा हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय. आता कशा पद्धतीचा समन्वय राखला जातोय आणि त्या समन्वयाच्या अनुषंगे काय काय नेमक्या सूचना केल्या जातात या सगळ्या महायुतीच्या मेळाव्यामधून त्यांच्या प्रमुख नेत्यांकडून हे पाहावं लागेल. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.